काळ्या पाण्याच्या अंधारात ज्याच्या विचारांचा दिवा पेटला, काळ्या पाण्याच्या अंधारात ज्याच्या विचारांचा दिवा पेटला, साखळ दंडात बांधलेले शरीर पण राष्ट्रप्रेम कधी न झुकला. लेखणी त्याची तलवार झाली, लेखणी त्याची तलवार झाली, शब्दांनी क्रांती घडली, कविता नाटके इतिहासातून हिंदुस्थानाची अस्मिता जागी झाली, हिंदुस्थानाची अस्मिता जागी झाली. नमस्कार, मी नकुल धनाजू मोणे, बीकॉम फर्स्ट इयर, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. विषयाचं नाव आहे अभिनव प्रयोगशील सावरकर, कविता नाटकं इतिहासातून देशभक्ती. तर मित्रांनो, आज आपण अशा थोर राष्ट्रभक्ताबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ तलवारीनेच नाही तर लेखणीनेही भारतीय स्वातंत्र्य लढ्याला धार दिली. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते अभिनव प्रयोगशील साहित्यिक सुद्धा होते. कवितांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याची ज्वाला सामान्य जनतेच्या हृदयात प्रज्वलित केली. त्यांच्या कवितांमधून केवळ प्रेरणा नव्हती, तर देशाबद्दल एक प्रेम सुद्धा होतं. सावरकरांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रयोगशीलता. पारंपरिक लेखन शैलीला छेद देत त्यांनी नव्या विचारांची मांडणी केली. त्यांच्या कवितांमधून आपल्याला स्वातंत्र्याची तळमळ, पराक्रमाची प्रेरणा आणि आत्मसन्मानाची जाणीव ठासून भरलेली दिसते. सागरा प्राण तळमळला ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर ती एका कैद्याच्या मनातील देशप्रेमाची हाक आहे. काळ्या पाण्यात असतानाही सावरकरांनी लेखणी थांबवली नाही, त्याउलट त्या वेदनेतून अधिक तीव्र देशभक्तीचे काव्य जन्माला आले. इतिहासकार जानकी बाखले यांच्या मते सावरकरांचे वैशिष्ट्य किंवा सावरकरांचे व्यक्तिमत्व हे आपल्याला गौरवशाली विशेषणांनी समजून घेता येत नाही. जसे की हिंदूंचे रक्षक, महिलांच्या सन्मानाचे समर्थक, संशोधक, इतिहासकार, कवी अशी विशेषणे जरी आपण त्यांना वापरली जात असली तरी जानकी बाखले या विषयांकडे टीकात्मक नजरेने पाहतात. त्यांचा उद्देश सावरकरांचे उदात्तीकरण करणे नसून तर त्यांच्या गुंतागुंतीच्या विचारांना समजून घेण्याचा आहे. इतिहासकार जानकी बाखले सावरकरांचे वर्णन अशा प्रकारे करतात की प्रत्येक कोणातून एक वेगळा पैलू दिसतो. जसे की सावरकरांचे हिंदुत्व हे केवळ राजकीय कार्यक्रम म्हणून न पाहता त्याच्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक अभिव्यक्तींचाही विचार करावा. त्यामुळे सावरकरांचे हिंदुत्व हे केवळ राजकारण नव्हते, तर ते प्रकल्प आणि वैचारिक प्रकल्प सुद्धा होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या स्वतःच्या भूमिकेबाबत अत्यंत जागरूक होते. स्वतःला एक श्रेष्ठ कवी, समाजसुधारक म्हणून मांडताना त्यांच्यातील अहंभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होता. तसेच सावरकर हे कोणते समाजसुधारक किंवा संशोधक नव्हते, पण त्यांच्या विचारांना, त्यांच्या निरीक्षणांना वाचकांनी तसे संपूर्ण हिंदू समाजाने पूर्णतः स्वीकारावे हीच त्यांची तीव्र इच्छा होती. ब्रिटिश सरकारलाही त्यांच्यातील साहित्यिक क्षमता स्पष्टपणे जाणून येत होती. एक प्रभावी लेखक आणि स्थानिक लेखक म्हणून ते सांप्रदायिक भाषा अधिक तीव्र पद्धतीने करू शकतात हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सावरकरांच्या लेखणीमुळे 1856 नंतर ब्रिटिशांनी मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जसे की कट्टरता आणि बंडखोरीच्या नजरेने पाहायला सुरुवात केली आणि हाच दृष्टिकोन 20व्या शतकातही टिकून राहिला. त्यामुळे सावरकरांचे साहित्य हे केवळ प्रेरणादायी नाही, तर प्रश्न विचारणारे देखील आहे. सावरकरांनी हिंदुत्वाला व देशभक्तीला आपले कर्तव्य म्हणून मानले, पण त्याच विचारांनी, त्याच लेखणीने समाजामध्ये वाद देखील निर्माण झाले. त्यामुळे सावरकरांचे लेखन वाचताना, साहित्य वाचताना आपण केवळ प्रभावशाली न होता विचारशील ही राहणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे सावरकरांच्या कविता ह्या केवळ ह्या केवळ लेखणी नाही, तर कृतीची प्रेरणा आहे. त्यांनी तरुणांना स्वप्न दाखवले नाही, तर त्यांना जागे केले. त्यांच्या कवितातील शब्द हे तलवारीसारखे क्षीण आहेत. जसे की गुलामगिरी स्वीकारण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी संघर्ष करा याची शिकवण त्यांच्या कवितांमधून सतत मिळत असते. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये त्यांच्या कवितांचा प्रभाव तरुणांवर अधिक पडला होता. आपण जर त्यांच्या नाटकांच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर सावरकरांनी नाटकांमधून इतिहासाला वर्तमानाशी जोडले. उशाप, संन्यस्त, कडक अशा 2 नाटकांमध्ये त्यांनी हिंदुस्थानाच्या परंपरेचे दर्शन घडवले. त्यांच्या नाटकातील पात्रे किंवा रंगमंचावरील भूमिका नाही, तर ती आदर्श मूल्यांची प्रतीक आहे. प्रेक्षक केवळ नाटक पाहत नाही, तर राष्ट्रप्रेमाचा धडा सुद्धा घेतात. आता मी म्हटल्याप्रमाणे की स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक होतेच, पण त्याचसोबत ते उत्तम साहित्यिक सुद्धा होते. त्यांनी मराठीमध्ये अनेक पुस्तके लिहिली. जसे की माझी जन्मठेप या पुस्तकामध्ये त्यांनी काळ्या पाण्यातील शिक्षेतील स्वतःचे कठीण अनुभव सांगितले. काळे पाणी या कादंबरीमध्ये त्यांनी राजबंद गृहातील जीवन कसे असते हे दाखवले. जाईचा मंडप ही कादंबरी जरी टोपण नावाने लिहिली असून तरी ती समाजावर भाष्य करते.
भोपळ्याचे बंड ही त्यांची पहिली कादंबरी. तसेच त्यांनी हिंदुत्व वरा 1856 स्वातंत्र्य समर या ग्रंथातून त्यांनी राष्ट्राचा आणि देशाचा विचार मांडला आहे. त्यामुळे सावरकरांचे साहित्य हे केवळ आपल्याला देशासाठी विचार करायला नाही तर ध्येयाने उभे राहायलाही शिकवतं. समारोप करताना इतकंच म्हणेल की सावरकर हे एकाच वेळी क्रांतिकारक, विचारवंत व वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. तसेच त्यांच्या कवितांनी, त्यांच्या साहित्यांनी देशावर परिणाम घडवलेच, पण त्याचसोबत त्यांनी भारतीय समाजामध्ये खोलवर परिणाम घडवले. सावरकरांना समजून घेणे म्हणजे त्यांची निंदा करणे किंवा टीका करणे नाही, तर त्यांच्या गुंतागुंतीच्या विचारांना समजून घेणे आहे. आज गरज आहे ती म्हणजे सावरकरांना देवाऱ्यात ठेवायची नाही, तर त्यांच्या विचारांना समजून घेण्याची. कारण ज्यावेळी आपण विचारवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपणही विचार करायला शिकतो. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व हे त्यांच्या नावात नाही तर त्यांनी पेटवलेल्या वैचारिक ज्वालेत आहे, जे आपल्याला प्रश्न विचारायला, जबाबदारी स्वीकारायला आणि भारतातील सजग नागरिक बनायला शिकवतात. तर मित्रांनो, आपण सावरकरांकडे एक अंधभक्तीने नाही तर अभ्यासपूर्ण दृष्टी ठेवूया. घोषणाबाजी नाही तर विचारांची जबाबदारी स्वीकारूया आणि श्रेष्ठ समाज घडवूया. तर मित्रांनो, जाता जाता एक कविता सादर करतो की वादांनी वेढलेले विचार त्याचे प्रश्न विचारायला शिकवले. वादांनी वेढलेले विचार त्याचे प्रश्न विचारायला शिकवले. स्वातंत्र्य हा फक्त हक्क नाही तर कर्तृत्वाचे भान मनात रुजवले. स्वातंत्र्य हा फक्त हक्क नाही तर कर्तृत्वाचे भान मनात रुजवले. तो सावरकरांना कळेल नाव, तो सावरकरांना कळेल नाव, तो संघर्षाचा तेजस्वी विचार. तो सावरकरांना कळेल नाव, तो संघर्षाचा तेजस्वी विचार. जर जाणून घ्यायचा असेल इतिहास तर हवा चिकित्सक पण प्रामाणिक नजरेचा आधार. हवा चिकित्सक प्रामाणिक नजरेचा आधार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.